कुठे गेले नॉनव्हेज लवर? चला चला, तुमच्यासाठी आज एक नवीन छान आणि अर्ध्या तासात होणारी रेसिपी घेऊन आली आहे. खूप जास्त मसाले नाहीत, त्यामुळे पोटात जळजळ होण्याचा प्रश्नच नाही. तर आज बनवूयात माझ्या स्टाईलने बटर चिकन. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो चिकनसाठी रेसिपी दाखवणार आहे. तर अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं. कुकरमध्ये 2 पळ्या तेल घालून त्यात जिरं घालायचं. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यायचा, छान गुलाबी रंगावर परतवायचा. त्यानंतर त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची, पाव चमचा हळद, 2 चमचे धना पावडर घालून स्वच्छ धुतलेलं चिकन घालायचं, छान परतवून घ्यायचं. यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा छान परतवून घ्यायचं. लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं चिकन परतवल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. एव्हरेस्टचा चिकन मसाला 1 चमचा घालून घ्यायचा व छान मिक्स करून त्यानंतर त्यात अर्धा ग्लास गरम पाणी घालून कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिट्टी करून घ्यायची. कुठल्याही भाजीत जर पाणी घालणार असाल तर ते गरम पाणीच घालावं. गरम पाण्यामुळे भाजीला एकतर तरी खूप छान येते आणि दुसरं म्हणजे थंड पाणी घातल्यामुळे भाजीची चव थोडी बिघडते. ट्राय करून बघा. यात अगदी अर्धा ग्लास पाणी घाला. चिकनला सुद्धा पाणी सुटतं. कुकरची शिट्टी होऊन कुकर थंड होईपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊयात. मसाल्यासाठी इथे मी 4-5 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून घेतले आहेत. एका पॅनमध्ये तेल घालून त्यात कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतवून घेतला. कांदा लवकर परतावा यासाठी त्यात थोडं मीठ घातलं. इथे तुम्ही बघू शकता कांदा छान गुलाबी झालाय. आता त्यात टोमॅटो व हिरवी मिरची घालून घ्यायची. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर पॅनमधील मिश्रणात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून मगजबी, 7 ते 8 काजू व पाव कप सुकं खोबरं घालून घेतलं. हे सगळे पदार्थ मिनिटभर परतवून घ्यावे व झाकण ठेवावं. झाकण ठेवल्यामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात, त्यामुळे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यावी. 2 चमचे पाणी घालून मसाला छान मऊ करून घ्यावा. पाणी आटल्यावर गॅस बंद करून मिश्रण थंड होण्यासाठी ठेवावं. थंड झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून छान स्मूथ पेस्ट करून घ्यावी. मसाला फ्राय केलेल्या पॅनमध्येच मी 2 चमचे तेल व 2 टेबलस्पून बटर घालून घेते. बटर घालतानाचा व्हिडिओ इथे माझ्या निष्काळजीपणामुळे शूट झाला नाहीये. त्यानंतर तेलात जिरं व वाटलेला मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यावं. 2 चमचे लाल तिखट व भाजीला छान कलर यावा म्हणून 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकली. तुमच्याकडे असेल तर 1 चमचा कांदा लसूण मसाला व अर्धा चमचा धना पावडर घालून पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यावं. पाव चमचा हळद घालून घ्यावी. त्यानंतर या मसाल्यात थोडासा चिकन स्टॉक म्हणजे चिकन बॉईल केलेलं पाणी घालावं व पुन्हा परतवून घ्यावं. असं केल्यामुळे भाजीला खूप छान तरी येते. त्यानंतर यात बॉईल केलेले चिकनचे पीसेस घालून 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यावं. कुकरमध्ये उरलेलं पाणी घालून त्यानंतर वरून पुन्हा अर्धा चमचा चिकन मसाला घालावा. आपण चिकन बॉईल करताना व कांदा परतवतानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे भाजी टेस्ट करून मगच मीठ ॲड करावं. ही भाजी थोडीशी दाटसट छान लागते, त्यामुळे चिकन बॉईल करताना अगदी थोडं पाणी घालावं. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजीला 1 उकळी येऊ द्यावी. 1 चमचा बटर घालून झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफ येऊ द्यावी. गॅस बंद करावं, पण झाकण मात्र काढू नये. 2 मिनिटं तशीच वाफ येऊ द्यावी. इथे तुम्ही भाजीला स्मोकही देऊ शकता, त्यामुळे भाजीला छान स्मोकी फ्लेवर येतो.
बघा किती टेम्पटिंग दिसतंय चिकन ते. अगदी लगेचच खावंसं वाटतंय. रोटी, चपाती, बटर नान, जिरा राईस कशासोबतही खा, छानच लागेल. आज मी रेडीमेड पराठे व जिरा राईस सोबत सर्व करत आहे. आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अगदी झटपट होणाऱ्या आणि यम्मी रेसिपीज घेऊन मी लवकरच पुन्हा येईल. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.